माझ्या सखींनो, आपल्या आयुष्यामध्ये ना बरेच मित्र असतात, पण असे काही अनवॉन्टेड मित्र असतात ना की जे गृहिणींना सतत त्रास देत असतात। आणि हे मित्र किंवा शत्रू किंवा तुम्ही काही म्हणा, ते म्हणजे आहेत झुरळ। स्वयंपाकघरात उभं राहिल्यानंतर किंवा घरामध्ये सुद्धा झुरळांचा सुळसुळाट सुरू होतो। पावसाळ्यामध्ये तर त्याचं प्रमाण अगदी गगनाला भिडलेलं असतं। त्यामुळे या झुरळांचा कसा तुम्ही नायनाट करू शकता, त्याचाच हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर घरामध्ये झुरळांचा सुळसुळाट झाला की आरोग्याचा आणि स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होतो। रासायनिक स्प्रेपेक्षा काही प्रभावी असे घरगुती उपाय तुम्हाला पुढे सांगते। यामध्ये नंबर 1 आहे ते म्हणजे बोरिक ऍसिड आणि पिठी साखर। हा झुरळांना नष्ट करण्याचा सर्वात रामबाण उपाय आहे। सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, बोरिक ऍसिड जी पावडर आहे कोणत्याही मेडिकलमध्ये मिळेल, ती पावडर आणि पिठी साखर एकत्र करायची। त्यात थोडंसं पाणी आणि गव्हाचं पीठ मिसळून त्याचे लहान गोळे बनवा। हे गोळे ना गॅसच्या मागे, ओट्याच्या खाली, सिलेंडर ठेवतो तिकडे, कचऱ्याच्या डब्याजवळ किंवा कपाटाच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। साखरेच्या मोहानं जी झुरळं आहेत ना, ती झुरळं ते खातात आणि बोरिक ऍसिडमुळे ती मरून जातात। घरामध्ये जर लहान मुलं असतील किंवा पाळीव प्राणी असतील तर हे त्यांच्या हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवा। पण हा अगदी रामबाण आणि लय भारी असा उपाय आहे। दुसरं म्हणजे बेकिंग सोडा आणि साखर। जर तुम्हाला बोरिक ऍसिड वापरायचं नसेल तर बेकिंग सोडा तुम्ही वापरू शकता। अगदी सर्वोत्तम आणि अगदी सुरक्षित पर्याय आहे। तर बेकिंग सोडा आहे ना आणि पिठी साखर आहे, तो अगदी तुम्हाला सिमिलर घ्यायचा आहे आणि तो एकत्र करून त्याला कोरडं तुम्ही ठेवू शकता किंवा त्याचे लहान गोळे सुद्धा करू शकता। साखर झुरळांना काय करते ना, अगदी अट्रॅक्ट करते आणि बेकिंग सोडा त्यांच्या पोटात गेल्यामुळे झुरळं मरतात। जर माहिती नसेल तर नक्की हे तुम्ही करू शकता। पुढे आहे तमालपत्र, अर्थातच तेजपत्ता। झुरळांना तमालपत्राचा जो उग्र वास असतो ना, तो अजिबात सहन होत नाही। 4 ते 5 तमालपत्र हाताने बारीक चुरडून घ्या किंवा त्याची तुम्ही पावडर करू शकता आणि ही पावडर कपाटांच्या कोपऱ्यामध्ये, रात्रीच्या वेळी ओट्याच्या खाली, सिलेंडर ठेवतो तिकडे, झुरळांची जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे हे टाका। त्या उग्र वासाने झुरळं घर सोडून पळून जातात। पुढचा पर्याय आहे तो म्हणजे लवंग आणि कडुलिंबाचं तेल। कडुलिंबामध्ये ना कीटकनाशक गुणधर्म असतात आणि लवंगाचा वास जो असतो ना, तो अजिबात झुरळांना आवडत नाही। कपाटात किंवा ओट्याखाली त्या लवंगा तुम्ही ठेवू शकता, कडुलिंबाच्या तेलामध्ये भिजवून ठेवू शकता किंवा कडुलिंबाचं तेल पाण्यामध्ये मिसळून त्याचा स्प्रे पण तुम्ही करू शकता। रात्री झोपण्यापूर्वी सिंक किंवा कोपऱ्यांमध्ये जर ह्याचा मारा केला तरी सुद्धा फायदा होणार आहे। 5वा महत्त्वाचा मुद्दा कापूर आणि रॉकेल। कापराच्या वड्या ज्या आहेत त्या बारीक करून पाण्यात किंवा थोड्या रॉकेलमध्ये मिक्स करा आणि ते मिश्रण झुरळं ज्या जागेवरून येतात तिथे शिंपडा। कापराच्या वासानं झुरळं पळून जातात। पुढचा पर्याय सुद्धा तुम्हाला सांगते, ती म्हणजे कॉफी पावडर आणि पाणी, ज्याचा अजिबात उग्र वास तुम्हाला येणार नाही। झुरळांना कॉफीचा सुवास हा खूप आवडतो, पण हाच सुवास त्यांच्यासाठी सापळा असू शकतो। कारण लहान काचेच्या बरण्यांमध्ये किंवा वाट्यांमध्ये थोडं पाणी भरा, त्यात 1 ते 2 चमचे कॉफीची पावडर तुम्हाला फक्त वरती टाकायची। कॉफीच्या वासानं झुरळं आकर्षित होतात आणि बरणीमध्ये उतरतात, पण त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि मग ती बुडतात। हे तुम्ही रात्री ओट्यावर किंवा सिंक जवळ ठेवून करू शकता। पुढचा पर्याय आहे तो म्हणजे व्हाईट विनेगर आणि पाणी। विनेगर हे केवळ स्वच्छतेसाठी नाही तर जंतू आणि कीटकांना दूर करण्यासाठी सुद्धा उत्तम आहे। स्प्रे बॉटल्समध्ये अगदी सिमिलर मेजरमध्ये तुम्हाला पांढरं विनेगर आणि पाणी घ्यायचं आहे। रात्री स्वयंपाकघर साफ करताना ओटा आहे, गॅस शेगडी आहे, सिंकच्या आजूबाजूला हा पाण्याचा स्प्रे मारून छानपैकी पुसून घ्या। विनेगरचा जो वास एकदम असा स्ट्रॉंग येतो ना, त्याच्यामुळे आणि त्याच्या ऍसिडिक गुणधर्मामुळे झुरळं जी आहेत ती अगदी जागच्या जागी मरून पडतात किंवा पळून जातात। पुढे आहे पेपरमिंट ऑइल आणि निलगिरी तेल। जर थोडासा उग्रवास तुम्हाला सहन होत असेल तर निलगिरी किंवा पेपरमिंट, पुदिनाचं जे तेल आहे ते तुम्ही वापरू शकता। झुरळांना तो वास जो आहे तो अजिबात आवडत नाही। 1 कप पाण्यामध्ये 10 ते 15 थेंब पेपरमिंट किंवा निलगिरीचं तेल तुम्ही मिसळा आणि ते स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला भरायचंय। जे काही हे मिश्रण आहे ना, ते थेट झुरळं वारंवार जिकडनं येतात कपाटांच्या ज्या ज्या जागा आहेत तिकडे करू शकता। जिथे झुरळाची अंडी आहेत त्याच्यावरती फवारू शकता। हा एक अतिशय सुगंधी आणि त्यातल्या त्या सुरक्षित असा पर्याय आहे। त्याहीपेक्षा अगदी तुम्हाला थोडा अजून स्ट्रॉंगपणा हवा असेल तर कांदा, लसूण आणि मिरी पावडरचा काढा हा सुद्धा अत्यंत खतरनाक आणि असा उग्र असा प्रकार आहे। रात्रीच शक्यतो करा। एक छोटा कांदा आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या एकत्र वाटून घ्या। या पेस्टमध्ये 1 चमचा मिरी पावडर आणि 1 लिटर पाणी मिसळायचे आणि हे जे मिश्रण आहे ना, ते काही वेळ तसंच ठेवा। हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये तुम्हाला भरायचंय। रात्रीच्या वेळी झुरळांच्या एका जागा आहे, ठराविक जागा, तिकडे तुम्हाला
शिंपडायचे. तो जो असा उग्र वास येतो ना, त्याच्यामुळे झुरळ जी आहेत ती अजिबात तुमच्या आजूबाजूला फिरकणार नाही. लास्ट बट नॉट लीस्ट, डेटॉल आणि पाण्याचा स्प्रे. लहान मुलं घरामध्ये असतात, त्यामुळे डेटॉलचा तुम्ही फवारा केलात, म्हणजे पाण्याच्या बॉटलमध्ये डेटॉल टाकलं आणि ते सगळीकडे स्प्रे केलं तरी सुद्धा चांगलं आहे. आणि ते कुठल्याही प्रकारे तुमच्या लहान मुलांना किंवा अगदी पेट्सना वगैरे सुद्धा त्रास देणारा नाहीये. त्यामुळे अगदी सेफ असा हा पर्याय आहे. कारण डेटॉलमध्ये त्या वासाने किंवा त्याच्या संपर्कात आली की झुरळं मरतात आणि ती जागा अगदी इन्फेक्टेड असेल तरी ती अगदी क्लिअर होऊन जाते. आता हे सगळे तुम्हाला पर्याय सांगितले ते म्हणजे झुरळं जर तुमच्या घरात झाली असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे अगदी झटपट. पण भविष्यामध्ये ही गेलेली झुरळं परत येऊच नाही आणि त्यांना कायमचा गुड बाय करावा यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे ते सुद्धा सांगते. सिंक रात्री कोरडे ठेवायचे. झुरळं पाण्याच्या शोधामध्ये रात्री सिंक पाशी येतात, त्यामुळे रात्री भांडी घासून झाल्यावर सिंक पुसून कोरडं करा आणि सिंकच्या जाळीवर थोडं डेटॉल किंवा फिनाइल तुम्ही टाकू शकता. पुढे आहे ते म्हणजे अन्नाचे कण उघडे ठेवू नका. रात्री ओटा पूर्णपणे स्वच्छ करा. डस्टबिन नेहमी झाकलेला ठेवा किंवा घराच्या बाहेर ठेवा. पुढे आहे अंधाऱ्या जागांची स्वच्छता. ओट्याखालची कपाटं आठवड्यातून एकदा कोरड्या कपड्यानं तुम्हाला साफ करायची आहेत, कारण तिथे जी काही हिट किंवा अशी ह्युमिडिटी तयार होते त्यामुळे ना झुरळांची अंडी वाढण्यासाठी ते पोषक वातावरण असतं. एक महत्त्वाची टिप देते ती म्हणजे झुरळ सहसा कपाटांच्या फटीमध्ये, ओटाच्या कोपऱ्यामध्ये अंडी घालतात, जी काळी किंवा तपकिरी रंगाच्या छोट्या कॅप्सूल सारखी दिसतात. कपाटं साफ करताना अशी अंडी दिसली तर ती लगेच काढून उन्हामध्ये टाकून द्या किंवा नष्ट करून टाका, जेणेकरून त्यांची पुढची पिढी तयारच होणार नाहीत आणि जी झुरळ आहेत त्यांचा तुम्ही नायनाट करू शकता. तर अशा प्रकारचे हे अनवॉन्टेड गेस्ट जे आहेत ना ते असे आयुष्यातून आपल्याला फेकता आले पाहिजेत, जसं आपण या व्हिडिओमध्ये झुरळांना फेकलेले. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असणारे अशी अनेक झुरळ तुम्ही अशाच प्रकारे अगदी थोडासा विचार केला तर बाहेर फेकून देऊ शकता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि हो, लोकमत सखीवरती भरपूर प्रेम करा.